आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने नागपूर येथील महाक आर्ट्स अकादमीच्या वतीने वुमन पॅलेट 3 या विशेष कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे। हे प्रदर्शन 8, 9 आणि 10 मार्च दरम्यान सिव्हिल लाईन्स येथील चिटणवीस सेंटरच्या रंगायन सभागृहात आयोजित करण्यात आले असून महिला कलाकारांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या कलाकृती समाजासमोर मांडण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे। महाक आर्ट्स अकादमीने 2024 पासून या प्रदर्शनाची सुरुवात केली असून यंदा या उपक्रमाचे 3रे वर्ष आहे। या प्रदर्शनात सहभागी झालेल्या महिला कलाकारांनी आपल्या अनुभव, भावना, संवेदना तसेच विविध सामाजिक विषय कॅनव्हासवर रंगांच्या माध्यमातून प्रभावीपणे साकारले आहेत। विविध शैलीतील चित्रकला, संकल्पना आणि कल्पनाशक्तीचा संगम या प्रदर्शनात पाहायला मिळत आहे। या प्रदर्शनाचे उद्घाटन 8 मार्च रोजी सायंकाळी प्रसिद्ध चित्रकार सचिन जलतारे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी विशेष अतिथी म्हणून प्रसिद्ध गोंडना महिला चित्रकार मंगला मरावी तसेच डॉक्टर भट्टाचार्य उपस्थित होते। उद्घाटन समारंभानंतर सचिन जलतारे यांनी उपस्थितांसाठी विशेष कला प्रात्यक्षिक सादर केले, ज्याला कला रसिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। तसेच 9 मार्च रोजी दुपारी 4 वाजता प्रसिद्ध पोर्ट्रेट कलाकार रश्मी सेलवट यांचे विशेष कला प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले आहे। या प्रात्यक्षिकातून चित्रकलेतील विविध तंत्रे आणि शैलींबद्दल मार्गदर्शन मिळणार आहे। 10 मार्च हा या प्रदर्शनाचा समारोपाचा दिवस असणार आहे। प्रदर्शनात विविध महिला कलाकारांच्या आकर्षक कलाकृती अल्प दरात विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत। त्यामुळे कलारसिक, विद्यार्थी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे। आज महिला दिवस आहे आणि महिला दिनानिमित्त नागपुरातल्या आर्टिस्ट महिलांनी एकत्र येऊन एक खूप सुंदर असं पेंटिंग इथे केलं। वेगवेगळे पेंटिंग्स त्यांनी आणलेले आहे आणि खरंच खूप पाहून छान वाटलं की नागपूरला एक कल्चर तयार होत आहे आणि असेच सगळ्या आर्टिस्टनी करावे प्रयत्न आणि त्याला नागपूरकरांनी प्रतिसाद द्यावा अशी मी विनंती करतो। ऑल द बेस्ट। हॅलो, माझं नाव विशाखा इसापुरे आणि माझा मास्टर्स झालेला आहे आणि ही माझी पेंटिंग। तर याच्यामध्ये ॲक्च्युली मी हे झाडाचं ट्रंक आहे जे मी याच्यामध्ये बनवलेलं आहे आणि मला शेप्स आणि फॉर्म्स जे ते दिसतात मी त्यांना स्केच करून मग माझ्या कॅनव्हासवर मी ते उतरवत असते। याच्यामध्ये मी काली केलेली आहे। तर मी मंदिरामध्ये गेली होती, त्याच्यामध्ये एक डिवाइन एनर्जी असते आपल्याकडे आणि तिथे मला एक झाडाच्या ट्रंकमध्ये हे फॉर्म दिसलेलं। तर मी ते मग त्याच्यानंतर मी त्याचा फोटोग्राफ केला आणि त्याचा स्केच मी माझ्या डायरीमध्ये बनवला। त्याच्यानंतर मग आता कारण विमेन्स डे असल्यामुळे विमेनमध्ये ती एक फेमिनाईन एनर्जी असते, एक कुठे ना कुठे प्रत्येकामध्ये एक देवी असते, दुर्गा असते, काली असते। त्याच्यामुळे मला वाटलं की एक देवी काली करणं खूप चांगलं असेल, त्याच्यामुळे मग मी हे याच्यामध्ये काढलेलं आहे। माझ्या पेंटिंगचा विषय आहे ॲन्सेस्ट्रल व्ह्यू। या चित्रात मी हे दाखवलं आहे की आपलं जरी जग इतकं बदलत असलं तरी गावाशी नाळ आपली जुडलेली असते। आपल्या परंपरा आणि आपला वारसा हा गावातूनच आपल्याला मिळत असतो। ते ह्या चित्रातून मी घरं, झाडं आणि माणसांची हालचाल ह्याच्यातून दाखवायचा प्रयत्न केला आहे। मैं विनीता पंत उत्तराखंड से हूँ मैं, और ये हमारे यहाँ का एपन जो लोक कला होती है, एपन आर्ट इसको बोलते हैं, जो ट्रेडिशनली पूजा और हर अच्छे रिचुअल्स में इसको बनाया जाता है। जैसे बच्चे का जन्म होता है, उसकी षष्ठी होती है, लाइफ के जितने भी फंक्शंस होते हैं उसमें सब ये बनाया जाता है। और ये घर में समृद्धि और एक नेगेटिविटी को दूर करके देवताओं का आवाहन किया जाता है इसके थ्रू। एपन मीन्स अर्पण, जिसमें रेखाओं और बिंदुओं का बहुत महत्व होता है। और ये मैंने गणेश चौकी, क्योंकि महाराष्ट्र में गणेश जी बहुत उनको माना जाता है, तो इसलिए मैंने उसमें गणेश जी बनाया। और ऊपर जो वो बनी है उसमें उसको बोलते हैं मातृका चौकी। इसको पीले उसमें ही बनाया जाता है, लाल रंग से उसको बनाया जाता है। उसमें 3 जो हैं वो 3 देवियाँ का प्रतीक हैं और जो शक्ति के रूप में मानी जाती हैं, और पराशक्तियों को भी उसमें पूजा जाता है कि ताकि हमारे घर में धन, धान्य, समृद्धि वो सब हमें मिले। मैं जैस्मिन गिमी हूँ और ये मेरे पेंटिंग्स है, यहाँ पे एब्स्ट्रैक्ट है। यहाँ पे मैंने एक पेड़ को बताया, पुराने पेड़ को बताया है और उसका ऑरा, जिस तरह से उसका ऑरा है वो बताया है। एंड ये एक फॉरेस्ट है, फॉरेस्ट में से जो ऑरा है वो बताया है।
तो जब हम बहुत थके होते हैं, सैड होते हैं और हम पेड़ के पास चले जाए या फॉरेस्ट में एक वॉक ले ले तो अपने आप हमारा ऑरा और हमारा जो सैड फीलिंग है वो चले जाता है. सो दिस इज व्हाट आई एम ट्राइंग टू शो ओवर हियर इज द ऑरा ऑफ अ ट्री, वेरी ओल्ड ट्री एंड ऑरा ऑफ अ वेरी ओल्ड फॉरेस्ट. माझं नाव सचिन जलतारे आहे. मी हैदराबादला बेस आहे. आजची वुमन्स डे आहे आज आणि वुमन्स डेवर मी पेंटिंग करायचं आग्रह केला होता. तर त्याच्यामुळे मी दुर्गेचं चित्र काढलेलं आहे. ही स्टाईल थोडी फिगरेटिव्ह ॲबस्ट्रॅक्ट आहे आणि मीडियम ॲक्रेलिक. मी प्राध्यापक नंदकिशोर मानकर, महाकल्प आर्टिस्ट अकादमीचा कोषाध्यक्ष आहे. कोषाध्यक्ष या नात्याने या प्रदर्शनाकरता लागलेला पैसा कशा पद्धतीने निर्माण करू शकतो आणि तो चित्रकलेकरता कसा त्याचा अपव्यय करता येईल, त्याचा वापर करता येईल, हे माझं कर्तव्य आहे. त्याप्रमाणे मी या महाकल्प आर्टिस्ट अकादमीचा जवळपास 4 वर्षापासून कोषाध्यक्ष हे पद भूषवित आहे. हे प्रदर्शन 8 तारखेपासून, आज इनॉग्रेशन झालेलं आहे, 8, 9, 10 या 3 दिवसामध्ये हे प्रदर्शन रसिकांसाठी खुलं राहणार आहे. आज जागतिक महिला दिन निमित्त महाकल्प आर्टिस्ट अकादमी द्वारा पॅलेट 3 हे वुमेन्सचं एक्झिबिशन आम्ही इथे चिटणीस सेंटरच्या आर्ट गॅलरीमध्ये भरवित आहोत. या पाठीमागचा उद्देश असा आहे की कला क्षेत्रामध्ये महिलांचं योगदान समाजापुढे विविध प्रश्नाच्या माध्यमातून कसं दाखवता येईल, हा एक आमचा प्रयत्न चालू आहे आणि हे या वर्षीचं 3रं पुष्प आहे. यामध्ये जवळपास 49 महिलांनी या प्रदर्शनामध्ये सहभाग घेतलेला आहे. आम्ही एक प्रकारचा साईज दिलेला होता. त्या साईजमध्ये त्यांच्या कलाकृतीचा आविष्कार त्या पेंटिंगमध्ये विषयानुरूप मांडावं असा हा त्यांचा प्रयत्न झालेला आहे. मी सर्व महिलांना या जागतिक दिनाचा शुभेच्छा देतो आणि या प्रदर्शनाकरता आपण सहभाग घेतला याबद्दल त्यांचे अभिनंदनसुद्धा करतो. क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी. अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान. हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है. समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक. तो फिर इंतजार किस बात का? महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर. 8605245080 911207900.